विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. चला, दिवाळीच्या सुट्टीसाठी सगळेजण आता घरी आलेत. बरोबर आहे. तुम्ही कुठेतरी हॉस्टेलला होता, टॉपच्या अकॅडमी मध्ये तुमचा अभ्यास चाललाय, जेईची प्रिपरेशन चाललंय आणि आता सुट्टीसाठी तुम्ही घरी आलाय. बरोबर आहे. बऱ्याच महिन्यानंतर पालक तुम्हाला भेटलेत. मग मी व्हिडिओचं टायटल काय ठेवलंय, की आता तरी बोलाच. काय हा प्रकार आहे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. दरवर्षी ना ऑक्टोबर महिना झाला, नोव्हेंबर डिसेंबरचा वेळ आला ना, की तुम्हाला जाणीव होते, की जेईची एक्झाम खूप जवळ आले. आणि आणखीन एका गोष्टीची जाणीव होते बऱ्याच मुलांना, की आपला अभ्यास परफेक्ट नाहीये. पण मन अशांत असतं, तणावात असतं. रिझन काय? मी तुम्हाला सांगतो, सांगली, सातारा, कोल्हापूर या टप्प्यात जर मी विचार केला, पुण्याचा मी विचारच करत नाहीये. सांगली, सातारा, कोल्हापूर जेईच्या क्लासेसच्या फीज अगदी 3-3.5 लाखापर्यंत आहेत. 3-3.5 लाख. बरं, हॉस्टेलला असाल तर राहण्या-खाण्याचा खर्च वर्षाला 1,00,000च्या आसपास तर होतोच म्हणूया आपण, किंवा चला ठीक आहे 70,000-80,000. तो 2 वर्षाचा 1,50,000 म्हणजे 5-6 लाखापर्यंत खर्च होतोय. आणि तुम्हाला माहिती आहे तुमच्या पालकांनी लाखो रुपये तुमच्यासाठी 2 वर्षात खर्च केलेत. मग अशा वेळेस कसं सांगायचं आपल्या पालकांना, की होत नाहीये जेईचा अभ्यास? खूप तणाव असतो. मी तो तणाव सहन केलाय. माझ्या वडिलांचा जेवढा पगार होता त्यातला तसा 8-9 महिन्याचा पगार माझ्या क्लासची फी होती. हो. तेवढी फी आम्ही तिथं भरलेली होती आणि मी 10वी टॉपर होतो आणि मला नव्हतं जमत. ते स्पीड मला जमलंच नाही. जेईचा प्रकार तुमचा आत्ताचा आहे ना, तसा आमच्या वेळेस 12th सुद्धा मला जमलं नाही. नाही जमलं. आणि तो प्रकार माझ्या एकट्याच्या बाबतीत नव्हता घडला. तशी हजारो लोकं त्यावेळेस पण होते आणि आता पण आहेत, की ज्यांना नाही जमत. 10वी पर्यंत जमत होतं. 10वी पर्यंत टॉपर होता. पण 11th-12th मध्ये नाही तो बदल जमला. 11th-12thच्या ज्या काही मागण्या होत्या, अपेक्षा होत्या त्याप्रमाणे तुमचा अभ्यास झाला नाही. म्हणून मी आता रिक्वेस्ट करतोय तुम्हाला, आता तरी तुम्ही तुमच्या पालकांशी बोला. तुम्ही घरी आलात. मी ती चूक केली. मी नाही माझ्या वडिलांशी बोललो. शेवटच्या क्षणाला 2 महिन्यात मी त्या पप्पांना सांगितलं, "मी पास होईन असं मला वाटत नाही. मी गॅप घेणार आहे. पुढल्या वर्षी मी परत 12वीची एक्झाम परत देईन." मला असं वाटलं आता 2 फटके बसतील, ओरडतील पप्पा, चिडतील. बिलकुल नाही. त्यांनी मला सपोर्ट दिला. शेवटचे 2 महिने आम्ही दुसरा क्लास जॉइन केला. क्लास बदलला आणि तिथून निदान मला 68% तरी मार्क मिळाले रे बाळा. मला तुम्हाला ते सांगायचंय. मी हे का व्हिडिओ बनवतोय, की मला क्लिअरली सांगायचंय, की गेल्या 1-2 दिवसात असे कितीतरी आपल्या क्रॅश कोर्सवर ॲडमिशन झालेले आहेत व्हिजन बॅचवर, की ज्यांनी आता डिसाईड केलंय, काय डिसाईड केलंय, की बास जेईई आता फक्त सीईटी. हां, अशी बिचारी मुलं आहेत, की जे आता सांगू का तुम्हाला त्यांची बोर्डचं पण प्रिपरेशन नाहीये जेईच्या नादात. त्यामुळे माझं त्यांना सरळ म्हणणं आहे. त्यातल्या एका मुलीचा मला प्रश्न होता. तिने कोर्स पण लगेच पर्चेस केला. तिचा मला प्रश्न होता, की "सर 11th कसं करू?" तर तिला मी सल्ला काय दिलाय बघा, की राहू दे सध्या 11th 12th बोर्ड. ओके. म्हणजे 12th बोर्ड करत असताना बोर्ड पण सीईटी कसं मॅनेज करायचं, हे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये पण सांगितलं तुम्हाला, की बोर्डसाठीच प्रिपरेशन पहिला करायचंय. म्हणजे काय सांगतो. एखादी कुठलीही कन्सेप्ट घ्या रे. कोणती लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. मग त्याचा प्रूफ तुम्हाला पहिला आला पाहिजे. प्रूफच येत नाहीये तुम्हाला, तुम्ही न्यूमेरिकल कशाला सॉल्व्ह करताय? पहिला प्रूफ आलं पाहिजे. क्रिचॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन त्याचा प्रूफ पहिला आलं पाहिजे, लक्षात घ्या. स्टीफन बोल्ट्झमन लॉचं प्रूफ नाहीये. ओके. पण लाप्लास लॉ ऑफ स्फेरिकल मेम्ब्रेन, अरे त्याच्या प्रूफसाठी फक्त सरफेस एरियाचे फॉर्म्युले यायला लागतात. आणि हे सगळे जे आता मी नावं घेतली ना वेगवेगळे लॉ, हे आपल्या YouTubeवर सुद्धा प्लेलिस्टमध्ये आहे. म्हणजे ते केलं, की पुस्तकातला सॉल्व्ह प्रॉब्लेम केला, की मग पी-वाय-क्यू शोधायचे. मग बोर्ड झालं आणि सीईटी झालं, की नाही या मेथडनं तुम्हाला जायचंय आणि 12th वरतीच फोकस करायचं इथून पुढं. जेईचा पहिला अटेम्प्ट मग देऊ का नको देऊ? द्यायचाच. द्यायचाच. तुम्हाला एक तो 3 महिने चुकून बोललो. 3 तासाचा एक्सपिरियन्स येईल. परीक्षेत कसं एन्व्हायर्नमेंट असतं, कसं हे असतं त्याचा अनुभव येईल तुम्हाला. आणि जेईमध्ये पण सांगतो लक्षात घ्या, की तुम्ही अभ्यास केलाय रे, फक्त थोडंसं तुम्ही तणावात गेलाय. तुम्हाला रिवाईज सुद्धा केलं ना तरी होऊन जाईल. आणि जेईमध्ये सांगतो आता सी सारख्या कॉलेजमध्ये सुद्धा जेईई थ्रू गेले 2 वर्ष ॲडमिशन्स होतायत रे बाळांनो, लक्षात घ्या. त्यामुळे तेही मार्क काय वाया जाणार नाहीये. जर तयारी केली असेल तर जेईई द्यायचीच. नाही द्यायची असं काही नाहीये. पण महत्वाचा मुद्दा काय, की जर तुम्ही आत्ताच्या स्टेजला सीईटीकडे शिफ्ट झाला, तर एंड रिझल्ट हा अतिशय बेस्ट असणार आहे, लक्षात घ्या. अतिशय छान. माझ्याकडं गेल्या वर्षी पण अशी मुलं होती, की 11thला पूर्णपणे जेईईवर फोकस ठेवला. पण 11th झाल्याच त्यांच्या लक्षात आलं, की नाही सीईटी केलं पाहिजे. मग त्यांनी वेळेत शिफ्ट झाल्यानंतर सारखं बेस्ट कॉलेज बऱ्याच मुलांना मिळालेलं आहे. किंवा माझ्याकडे यावर्षी 8 ते 10 रिपीटर मुलं आहेत, की जी माझ्या इकडे येऊन अभ्यास करतायत ऑफलाईनमध्ये. त्या बिचाऱ्यांनी सुद्धा जेईईसाठीच प्रिपरेशन अगोदर केलं होतं.
वेळीच ते सीईटीला शिफ्ट नाही होऊ शकले म्हणून रिपीट करावं लागलं ही रिअॅलिटी आहे, शोकांतिका आहे. पण यावेळेस त्यांचा रिझल्ट चांगला लागणार आहे कारण रिपीट केल्यानंतर सुद्धा जेईई करू का अशी म्हणणारी सुद्धा मुलं आहेत. रिपीट करताय ना, मग सीईटीच केलं पाहिजे लक्षात घ्या. ओके. बरं मग आता काय? डेअरिंग करा. पालक जर हा व्हिडिओ बघत असतील तर मुलांशी डिस्कशन करा. कसा अभ्यास चाललाय बघा. ओके. आणि त्यांच्या टेस्टचे मार्क फसवे असतात बरं का. ओके. मी तुम्हाला सांगू का बऱ्याचशा अकॅडमीजमध्ये मॉड्यूल्स दिले जातात. एका टॉपिकवरती 100 क्वेश्चन असतात त्या मॉड्यूलमध्ये. टॉपिक वाईज टेस्टमध्ये त्यातलेच 50 प्रश्न विचारले जातात. मुलं उत्तरं पाठ करून जातात. विचारा मुलांना, क्रॉस चेक करा. मग आपल्याला वाटतंय, "अरे वाह! रिझल्ट चांगला आहे." नाहीये. तसं नसतंय. मुलांचा अभ्यास किती झाला? बरं अकॅडमीमध्ये तुमचा स्टुडंट असेल ना, तर पहिला त्याला विचारा लॉग टेबल वापरायला जमतंय का? इथून सुरुवात करावी लागते मला. लॉग टेबलपासून मला सुरुवात करावी लागते नवीन मुलांसाठी. त्यामुळे तुम्ही काय करा माहिती का? आता तरी तुमच्या पालकांशी डिस्कशन करा. तणाव कमी करा. काय करायचं ते ठरवा. पालकांना एक अनुभव असतो. त्या अनुभवातून तुम्हाला ते पुढे नेतील ना आणि तुमच्या सगळ्या अडचणी सॉल्व्ह होतील. आता हा माझा व्हिडिओ बनवण्याचा हेतू अतिशय वेगळा होता रे. मला तुमचा तणाव कमी करणे हा मेन हेतू होता. ओके. मग व्हिडिओ तुम्हाला खरोखर तुमच्याशी रिलेटेड आहे असं वाटलं असेल, तर लाइक करा. कमेंटमध्ये तुमचं पण मत सांगा. काय डिसिजन घेतलं पाहिजे? तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत काय? तुम्ही काय ठरवलंय? तेही मला कमेंटमध्ये सांगा. ओके. सगळ्या गोष्टींना तुम्हाला सांगतो उत्तर मिळतं. सगळ्या अडचणीतून मार्ग काढता येतो. पण आपण आतल्या आत जर ते ठेवलं, तर खूप त्रास तो पुन्हा वाढत जातो आणि हे मला नको आहे. मग चला करूया चांगला अभ्यास, चांगले मार्क पाडूया आपण. ऑल द बेस्ट.